वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। न करणे पाखंड खंडन हेचे आमा करणे काम बीज वाढवावे नाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर वैष्णव ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, गेल्या 42 दिवसापासून चालू असलेला हा आपला नामजप यज्ञ कशाच्या निमित्तानं आहे, काय कारणानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात आहे। मला तरी असं वाटतं महाराष्ट्रातला हा पहिला इतिहास आहे। आतापर्यंत आपण सप्ताहानिमित्त कीर्तन केलेले, आपण भागवतानिमित्त कीर्तन केले, वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन केलेले, पुण्यतिथी निमित्त कीर्तन केले, घराच्या वास्तुशांती निमित्त कीर्तन केले। पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला अंतकरणापासून कीर्तन करावं वाटतं असं गाव म्हणजे आपलं अंतरवालीवर महाराज। मी आज कीर्तन करण्यासाठी आलेलोच नाहीये, तुम्हा सर्व मंडळीला 14 तारखेचं आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे महाराज। कारण कीर्तन तर दररोजच करतोय महाराज आपण, कीर्तन नाही असा दिवस नाहीये, पण एक दिवस आपल्या जातीसाठी, आपल्या लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी काढावा म्हणून मी आज तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे। एका क्रांतिकारी माणसाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे। विठ्ठल विठ्ठल भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून